आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागच्या जवळपास 8,000 8,500 प्लस जागांसाठी ही भरती निघाली आणि यामध्ये 10वी पास साठी 4,987 जागांसाठी भरती चालू आहे। आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागच्या आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशनच्या लेवलची सुद्धा यामध्ये 3,700 प्लस जागांसाठी भरती चालू आहे। तर जवळपास 8,500 प्लस जागांसाठी आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागमध्ये सिक्युरिटी गार्डची ही भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 21,700 ते 69,100 च्या दरम्यान यामध्ये भेटणार आहे। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, आयबी इंटेलिजन्स ब्युरो 4,987 जागांसाठी एक्झिक्युटिव्ह सिक्युरिटी असिस्टंटची ही भरती या ठिकाणी चालू आहे। हे 10वीच्या लेवलसाठी ही भरती चालू आहे। यामध्ये 10वी पास असाल मुलं आणि मुली महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर आपल्याला फॉर्म भरता येते आणि त्याचबरोबर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागच्या ग्रॅज्युएशनच्या लेवलवर सुद्धा या ठिकाणी 3,700 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे। तर जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 8,500 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि 17 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे आणि आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागचे जे काम असते तर जे खुफिया जानकारी आहे तर ते इकट्ठा करणं हे काही काम त्यामध्ये असते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर प्रायव्हेट आहे का, तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागची। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। ओपन कॅटेगरीचे असाल तर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते आणि OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आणि आपलं जे या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 17 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 650 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 550 रुपये यामध्ये फी लागते आणि महिला उमेदवार तुम्ही असाल कोणत्या कॅटेगरीचे SC/ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC SCBC कोणती कॅटेगरी असाल 550 रुपये यामध्ये फी आहे। तर आपण आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, एक लक्षात ठेवा। उंचीची यामध्ये काही अट नाही, तर तुमची उंची कमी जरी असेल तरी सुद्धा हे चांगली तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे। तर मी तुम्हाला याच्या अगोदरपासून वारंवार सांगत आलो होतो, इथून 4-5 महिन्यापासून सांगत आलो होतो की आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागच्या जवळपास तर मी तुम्हाला वारंवार सांगत आलो होतो की 8,900 प्लस जागांसाठी ही भरती निघणार आहे। इथून महिन्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं आणि फायनली ही भरती या ठिकाणी आली आहे। तर मी तुम्हाला याच्या अगोदरपासून कोण सांगू राहिलो होतो, जेणेकरून तुमचा या ठिकाणी अभ्यास होणार आहे, तुमची तयारी होणार आहे, तुमचा अभ्यास आणि तुमची तयारी झाली तुमचंच त्यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी मला फॉलो केलं असेल 4-5 महिन्यापासून, ज्यांनी सुद्धा अभ्यास या भरतीचा केला असेल तर त्या विद्यार्थ्यांचा चांगला या ठिकाणी अभ्यास झालेला आहे आणि अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो वेळ गेलेला नाही आहे, कारण की अजूनही पेपरसाठी टाइम आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, 500 शब्दाचा डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावा लागणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे, 100 मार्काचा यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर करंट अफेअर्सची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जनरल नॉलेजची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरसाठी फक्त आपल्याला 1 घंट्याचा टाइम भेटणार आहे। तर हा 1 घंट्याचा जो टाइम आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे। एक तर 1 घंट्यामध्ये आपली जिंदगी बदलू सुद्धा शकते किंवा मग 1 घंट्यामध्ये आपल्याला अनुभव सुद्धा या ठिकाणी भेटू शकते, कारण की यामध्ये 1 घंट्यामध्ये जे वर्षानुवर्षाची अभ्यासाची तयारी मुलांची यामध्ये असते, लक्षात ठेवा। तर आतापासून टाइम आहे, आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की यामध्ये मेन पेपर आहे, एक लक्षात ठेवा।
तर एका घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे। 4 प्रश्न जर तुम्ही चुकवसाल तर एक आपला मायनस या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे। तर सर्वात अगोदर आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभाग भरतीमध्ये आपला पेपर घेतला जाणार आहे। 100 मार्काचा पेपर झाला। पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच राहणार आहे। महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यामध्येच पेपर असणार आहे। जसं अमरावती जिल्हा झालं, त्याचबरोबर अकोला जिल्हा झालं, त्याचबरोबर मुंबई झालं, पुणे झालं, नागपूर झालं, त्याचबरोबर जे नांदेड झालं, कोल्हापूर झालं, तर महाराष्ट्रामध्येच आपले पेपर असणार आहे आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभागचे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जवळचे सेंटर आहे तर ते सेंटर आपल्याला टाकता येणार आहे। तर त्या ठिकाणी आपले पेपर असणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे आयबी इंटेलिजंट ब्युरो भरतीमध्ये, तर यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे। 500 शब्दाचा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे। तर त्यामध्ये आपल्याला लोकल लँग्वेज मधून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन आपल्याला करावं लागणार आहे। अशा प्रकारे तो डिस्क्रिप्टिव्ह असते। तर जे आपण लेटर जे 10वी मध्ये लेटर लिहितात 10वीच्या पेपरामध्ये जेव्हा इंग्रजीचा पेपर होता तर लेटर टाईपच यामध्ये आहे। तर 500 शब्दात आपल्याला तो डिस्क्रिप्टिव्ह लिहावा लागते आणि तो आपल्याला आपले लोकल लँग्वेज मधून आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन या ठिकाणी करावं लागते। तर 50 मार्काचा तो डिस्क्रिप्टिव्ह राहते आणि त्याच्यासाठी सुद्धा जवळपास अर्धा घंट्याचा टाइम आपल्याला भेटते। आणि हा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यानंतर आपलं तिसऱ्या टप्प्यामध्ये काय असते, यामध्ये इंटरव्ह्यू असते आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभाग भरतीमध्ये। तर इंटरव्ह्यू आपल्या यामध्ये घेतला जाते। इंटरव्ह्यू हा 100 मार्काचा असते आणि इंटरव्ह्यू मध्ये नॉर्मली प्रश्न आपल्याला विचारले जाते इंटरव्ह्यू मध्ये। तर नॉर्मली आपल्या रिलेटेडच यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाते इंटरव्ह्यू मध्ये आणि त्याच्या बेसवर जे आपल्याला मार्क त्या ठिकाणी भेटते। तर 100 मार्काचा हा इंटरव्ह्यू असते आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभाग भरतीचा। तर नॉर्मली प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर तुम्ही यूट्यूबवर सुद्धा सर्च करू शकता की आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभागचा इंटरव्ह्यू कशा प्रकारे असते। तर ढेर सारे व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये दिसून जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आयबी इंटेलिजंट भरतीचा या ठिकाणी निवड प्रक्रिया सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह, तिसऱ्या टप्प्यामध्ये इंटरव्ह्यू। तर टोटल 250 पैकी आपल्या यामध्ये मेरिट लागणार आहे SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचं, ठीक आहे। तर आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभागची चांगली ही भरती चालू आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 17 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभाग या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभागची। तर यामध्ये जे आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर सर्वात अगोदर आपला यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणिताची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। जनरल स्टडीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 100 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि एका घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे 60 मिनिटाचा। तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर। आणि निगेटिव्ह मार्किंग 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। 4 प्रश्न चुकवशील तर 1 मायनस आपल्या यामध्ये होणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये आपलं जे यामध्ये असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह लागणार आहे। 500 शब्दाचा हा डिस्क्रिप्टिव्ह लिहावा लागणार आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता ट्रान्सलेशन ऑफ पेजेस ऑफ 500 वर्ड फ्रॉम ऑप्टेड लँग्वेज डायलेक्ट टू इंग्लिश अँड व्हाईस वर्सेस। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावा लागणार आहे 50 मार्काचा आणि एका घंट्याचा टाइम आपल्याला डिस्क्रिप्टिव्हसाठी भेटणार आहे। आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे आपला 50 मार्काचा। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभागची। आणि आपलं जर सेंटर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोणकोणते सेंटर भेटणार आहे, तर तुम्ही बघू शकता अमरावती एक सेंटर असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता कोल्हापूर असणार आहे, जळगाव असणार आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर हे काही आपल्या या ठिकाणी पेपरसाठी सेंटर